कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पण सारे हे काकाचं सीबीसी आणि सीबी स्कूलच्या बालगोपालांनी मातोश्री वर्धा समाजातील आजी आजोबांनी तुमच्यासाठी खास आमच्याकडे 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे असतो त्याला बगल देत माता पिता पूजन कार्यक्रम आणि आजी आजोबांच्या पूजन कार्यक्रम आपण करतो दरवर्षी. आणि दरवर्षी तुम्हाला आमच्या बालगोपाळाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, शिक्षकाच्या वतीनं मुठभर अन्नधान्य आजी आजोबासाठी हा उपक्रम राबविला जातो. आणि त्या माध्यमातून जसं की चव्हाण सांगत असतात, सुदामाचे पोहे देखील कृष्णासाठी खूप मोठी कल्पना असते. त्या बालगोपाळांनी तुमच्यासाठी हा त्याच पद्धतीने भिक्षुकाचा मेवा म्हणून मी देखील अचंबित आहे की विशेष करून लेकरांनी तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इवन डाळी सहित, मसाल्यासहित, मिठासहित दिले. म्हणजे लेकराचं बघा किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तुमचा आशीर्वाद त्या बालगोपाळावर असावा एवढंच भरभरून साठी दोन्ही हात तुम्ही वर करून आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा असा माझी. काकाज इंग्लिश स्कूल त्यांचे सर्व मान्यवर, प्रिन्सिपल, ट्रस्टी, प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व टीचर्स, आपले हे सर्व विद्यार्थी आज आमच्या मातोश्री परिवारामध्ये आलात. मातोश्री परिवारातील सर्व आजी आजोबांच्या तर्फे, आमचे व्यवस्थापक कासलेंच्या तर्फे आपल्या सर्वांचं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर काकाचं इंग्लिश स्कूल असून काकाची त्या मुलाबाळावर इतके चांगले भारतीय संस्कार मिळवले आहेत की व्हॅलेंटाईन डे हा आपला नसतो. त्याला बदल देत, त्याला फाटा मारत मातृपितृ पूजन दिवस आज या ठिकाणी साजरा केला. आम्ही 60 ते 65 आजी आजोबा या ठिकाणी आहोत. आमच्यातील पती पत्नी असणारे काही कुटुंब आपण बाजूला काढले, त्यांची पाद्यपूजा आपण केली आणि ह्या बाळगोपाळांनी आमच्यासाठी जमा केलेला एक मुठभर धान्य आजी आजोबासाठी असं आपण दिलं. आम्ही खरंच आपले आभार मानतो, आपले खरंच हार्दिक मनापासून कौतुक करतो. दरवर्षीप्रमाणे आपण नेहमीच आपण यावं आणि हे सुदामाचे पोहे कृष्णाला द्यावे. धन्यवाद.